इटलीच्या रोममधली ही घटना आहे. रोममध्ये एक कुटुंब राहत होतं, जे अत्यंत गरिबीमध्ये जगत होतं. या कुटुंबाचा जो कर्ता पुरुष होता, म्हणजे 2 मुली आणि 1 पत्नी, या सगळ्यांना जो कर्ता पुरुष चालवत होता घर, तो पुरुष एक दिवस घर सोडून निघून गेला आणि तो कधीही परत आला नाही. या घरात जी एक मुलगी होती, जी तेव्हा 11 वर्षाची होती, पुढं 4 वर्षानंतर ती 15 वर्षाची असताना ती जवळच्याच आपल्या गावातल्या एका पार्टी ऑफिसमध्ये गेली. पार्टी ऑफिस होतं इटालियन सोशल मूव्हमेंट नावाच्या पक्षाचं, म्हणजेच MSI. या पार्टी ऑफिसमध्ये गेली आणि तिनं सांगितलं की मला काम पाहिजे. त्या पक्षानं सांगितलं की आमच्या युथ विंगमध्ये सहभागी हो, तू फक्त 15 वर्षाची आहेस, काहीतरी करू शकशील. आणि त्यानंतर 15 वर्षाची ती मुलगी या पार्टीमध्ये गेली आणि आज 2026 मध्ये ती मुलगी इटलीची पंतप्रधान आहे. अत्यंत गरिबीतलं जीवन, त्यानंतरचा रोजचा झगडा, त्यानंतर राजकारणातला तो अग्रेशन, आपली विचारधारा जी कट्टर उजवी विचारधारा होती ती तिनं कधीही सोडली नाही. राजकारणातली ती एक अत्यंत कणखर स्त्री म्हणून इटलीमध्ये ओळखली जाते. आपल्याकडं भारतात आपण सगळेच जॉर्जिया मेलोनींना ओळखतो. ही जॉर्जिया मेलोनी यांच्या झगड्याची कहाणी आहे. त्यांचा स्ट्रगल, त्यांचा इतिहास आणि कसं कसं त्यांनी हे सगळं घडवून आणलं हे बघणार आहोत. आणि या सगळ्यामध्ये काही गोष्टी नरेंद्र मोदींच्या आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या तुमच्याही लक्षात येतील की कसा या दोघांचा एक समांतर प्रवास आहे. दोघांच्यामध्ये वयाचं जरी अंतर असलं तरी एक पक्की विचारधारा आणि एक लांब अंतराचा म्हणजे भरपूर वर्षांचा झगडा या गोष्टी दोघांच्यातही कॉमन आहेत. त्यामुळेच कदाचित त्यांचं बॉन्डिंग चांगलं जमत असेल. पण हे सगळं असलं तरी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जॉर्जिया मेलोनी यांचा सगळा इतिहास. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुसरं महायुद्ध हा जगाच्या इतिहासाच्या टप्प्यातला अत्यंत महत्त्वाची घटना होती. आणि यावेळेला इटली, जर्मनी आणि जपान हे देश एकत्र लढत होते. त्यांच्या विरोधात ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका लढत होते. यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, अमेरिकेचा, रशियाचा विजय झाला आणि इटलीवर, जर्मनीवरती वेगवेगळ्या अटी लादल्या गेल्या. आणि यावेळेला इटलीमध्ये, जर्मनीमध्ये जी कट्टर विचारधारा होती, म्हणजे इटलीमध्ये मुसोलिनी होता, जर्मनीमध्ये हिटलर होता, ही कट्टर उजवी विचारसरणीची जी माणसं होती ती कायमची हटवली गेली, राजकारणातून फेकली गेली. आणि त्यानंतर इटलीमध्ये एक प्रकारच्या डाव्यांची सरकार कायम राहिली. भारतामध्ये देखील जर बघितलं तर भारतामध्ये ब्रिटिश गेल्यानंतर काँग्रेस सारखा पक्ष असो किंवा इतर पक्ष असो, जे पक्ष सेंटर किंवा सेंटर लेफ्ट होते तेच सत्तेत राहिले. अशीच काहीशी गोष्ट आहे. आणि या काळात इटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी वाढलेली होती. अनेक देशांतून, अरबस्थानातून लोक येत होते, इटलीमध्ये राहत होते. इटलीमध्ये गुन्हेगारांचा प्रभाव वाढलेला होता. या सगळ्या गोष्टी इटलीमध्ये बिघडत चाललेल्या होत्या. याच वेळची इटलीच्या रोम मधली ही घटना. यावेळेला ॲना आणि फ्रान्सिस्को हे दोघे एकत्र राहत होते. त्यांना मूल होणार होतं, म्हणजे ॲना गर्भवती होती आणि तिला मूल होणार होतं. आणि मूल एक्सपेक्टेड असतानाच फ्रान्सिस्को आणि ॲना या दोघांची भांडणं व्हायला लागली. त्यामुळे ॲनाला असं वाटायला लागलं हे मूल पैदा करण्यापेक्षा त्याला पोटातच मारलेलं बरं. पण त्यावेळेला इटलीमध्ये अबॉर्शन करता येत नव्हतं. त्यामुळे ॲना अबॉर्शन करू शकली नाही आणि 15 जानेवारी 1977ला एका मुलीचा जन्म झाला. त्या मुलीचं नाव म्हणजे जॉर्जिया मेलोनी. आता पुढच्याच वर्षी 1978ला इटलीमध्ये ॲबॉर्शनचा कायदा झाला. हा कायदा जर 1 वर्ष अगोदर झाला असता तर कदाचित जॉर्जिया मेलोनी नावाची नेता जगाला मिळाली नसती. पण यानंतर एक मोठा स्ट्रगलचा पिरियड चालू झाला. फ्रान्सिस्को घर सोडून गेला. या मेलोनीची जी आई होती जॉर्जिया आणि तिची एक मोठी बहीण होती ॲरियाना, या दोघींची आई होती, ती कष्ट करत होती, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करत होती. ती मूळची इटलीतल्या सिसिलीमधली होती. सिसिली तुम्हाला माहिती असेल, गॉडफादर चित्रपट तुम्ही बघितला असेल, नॉवेल वाचली असेल, कादंबरी, तर त्यामध्ये सिसिलीचा उल्लेख असतो. अतिशय चिवट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे बरेचसे लोक सिसिलीमध्ये राहतात. या सगळ्यानंतर या मुलींची वाढ होत गेली आणि हे सगळं होता होता एक दिवस या मुलींना लक्षात आलं की या जगात जर टिकायचं असेल, लढायचं असेल तर आपल्यालाच आपलं भविष्य घडवायला हवं आणि त्यासाठी राजकारणाचा पर्याय एकमेव पर्याय आहे आपल्याकडं. आणि त्यानंतरच मग एक दिवस जॉर्जिया मेलोनी जी 15 वर्षाची होती ती तिथल्या MSIच्या म्हणजे इटालियन सोशल मूव्हमेंटच्या पार्टी ऑफिसमध्ये गेली आणि तिथे जाऊन तिने काम मागितलं. यानंतरची जॉर्जिया मेलोनीची स्टोरी इंटरेस्टिंग आहे. ती कशी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचली. पण त्या अगोदर मी तुम्हाला एका इंटरेस्टिंग ॲपबद्दल सांगतो. तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाचा मेसेज आहे. अनेक लोक आहेत जे मला विचारतात की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कसं करायला सुरुवात करावी. अशा वेळी मी तुम्हाला मार्केट वुल्फची ओळख करून देतो. हे एक जबरदस्त ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. मार्केट वुल्फ एक सेबी रजिस्टर्ड स्टॉक मार्केट ब्रोकर ॲप आहे, जिथून तुम्ही ट्रेडिंगची सुरुवात करू शकता फक्त 99 रुपयाच्या लाईफ टाईम फीजमध्ये. आणि इथं कोणतेही इयरली मेंटेनन्स चार्जेस किंवा हिडन चार्जेस लागत नाहीत. चला मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही हे कसं सहजपणे वापरू शकता. इथं मी मार्केट वुल्फचं ॲप ओपन केलं आणि पिन टाकून लॉग इन केलं. इथं त्यांचं फॉलो ट्रेंड्स हे फीचर आहे.
यामध्ये तुम्हाला रिअल टाईममध्ये जे ट्रेंड्स दिसतात ते सर्वात जास्त मूव्हिंग आणि प्रॉफिटेबल ट्रेंड्स असतात. मी फक्त फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, इन्स्ट्रुमेंट, चार्ट आणि ट्रेड डिटेल्स चेक केल्या आणि ट्रेड प्लेस केला. झालं, माझा ट्रेड सुरू झाला. इथे बसून तुम्ही तुमचा ट्रेड लाईव्ह मॉनिटर पण करू शकता. इथं तुम्ही अगदी छोट्या अमाऊंटमध्ये इन्व्हेस्ट करून ट्रेड सुरू करू शकता. या ॲपमध्ये स्टॉप लॉसचं एक इनबिल्ट फीचर आहे जे तुम्हाला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतं. हा माझा लाईव्ह ट्रेड सुरू होता. मी फक्त स्टॉप ट्रेड ऑप्शनवर क्लिक केलं आणि बस ₹1476 प्रॉफिट बुक झाला. तो पण फक्त 3 टॅपमध्ये. मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन्स पण देतं. ज्या लोकांनी यांच्या सर्व रिकमेंडेशन्स फॉलो केल्या त्यांनी सलग 3 महिने चांगले प्रॉफिट्स बुक केले. पहिल्या महिन्यात 57,170, दुसऱ्या महिन्यात 70,468 आणि तिसऱ्या महिन्यात 59,696चा प्रॉफिट युजर्सनी कमावलेला आहे. या ॲपची सर्वात भारी गोष्ट म्हणजे या रिकमेंडेशन्सवर मार्केट वुल्फचं कोणतंही कमिशन लागत नाही. हा संपूर्ण प्रॉफिट तुमचा असतो आणि तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतो. मार्केट वुल्फ ॲप भारतामध्ये अत्यंत वेगाने वाढत आहे आणि हे वापरणं खूप सिंपल आणि सिक्युअर आहे. मग उशीर कशाला करायचा? मार्केट वुल्फ ॲपचे 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड्स अगोदर झालेले आहेत आणि हे iOS आणि Android म्हणजे ॲपल आणि Android दोन्हीकडे अवेलेबल आहे. तर या ॲपसोबत तुमची ट्रेडिंगची जर्नी सुरू करा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन्ड कमेंटमध्ये देऊन ठेवलेली आहे. फक्त एक क्लिक करून डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंग जर्नीची सुरुवात करा. आता येऊया आपण आपल्या स्टोरीकडे. 2021 साली जॉर्जिया मेलोनी यांनी जे आपलं आत्मचरित्र लिहिलंय ज्याचं नाव आहे आय एम जॉर्जिया, यामध्ये ते सांगतात की ज्या वेळेला त्या पक्षाच्या कार्यालयात गेल्या त्यावेळेला त्यांना आपल्या घरात आल्यासारखं आणि आपलं कुटुंब आपल्याला मिळाल्यासारखं वाटलं. म्हणजे थोडक्यात जॉर्जिया मेलोनी यांचा पिंड हा राजकारणाचा होता. त्यांना ते पक्षाचं ऑफिस म्हणजेच आपलं कुटुंब वाटायला लागलं आणि त्या तिथून पुढं याच पक्षामध्ये राहिल्या. या पक्षामध्ये त्यांची जी वाढ होत गेली, या सगळ्यामध्ये त्यांचा जो विकास झाला, एक फायरी अग्रेसिव्ह अशी मुलगी जी मुसोलिनीचं समर्थन करते ती म्हणायची की मुसोलिनीनं काहीच वाईट केलं नाही. मुसोलिनी चांगला होता. मुसोलिनीनं देशासाठी जे करायचं ते केलं. इटलीवरती त्याचं प्रेम होतं म्हणून केलं. त्यामुळे मुसोलिनीचा ती उघडपणे पाठिंबा द्यायला लागली. अशा प्रकारच्या गोष्टी इटलीमध्ये अगोदर होत नव्हत्या. कारण त्यावेळेला सगळी डाव्या पक्षांची सरकारं, विरोधी पक्ष पण डावे आणि सत्ताधारी पण अति डावे, अशा प्रकारचं संपूर्ण प्रकार होता. त्यामुळे तिथं उजव्या विचारसरणीचा आणि मुसोलिनीला पाठिंबा देणारा एखादा पक्ष लोकांना सहनच होत नव्हता. पण तरी देखील ती हे सगळं करत होती आणि हे सगळं करता करता 1997 साली ती पहिल्यांदा निवडणूक लढवली. लोकल लेवलवरती निवडून आली. 2006 साली तिनं पहिल्यांदा इटालियन जनरल इलेक्शन लढवली आणि त्यानंतर ती तिथल्या लोकसभेत पोहोचली. म्हणजे तिथं लोकसभेला वेगळं नाव असेल पण तिथं ती पोहोचली आणि त्यानंतर 2008 साली बर्लुस्कोनी यांच्या मंत्रिमंडळामध्ये जॉर्जिया मेलोनीला युवक कल्याण मंत्री केलं गेलं. त्यावेळेला जॉर्जिया फक्त 31 वर्षांची होती आणि 31व्या वर्षी ती मंत्री झालेली इतिहासात म्हणजे इटलीच्या इतिहासात सर्वात तरुण मंत्री होती. त्यानंतर त्यांचा जो पक्ष होता तो हळूहळू विस्मरणात चाललेला होता आणि त्यांना एक आक्रमक नवी भूमिका घेऊन पुढे यायचं होतं. त्यावेळेला 2012 साली त्यांनी ब्रदर्स ऑफ इटली नावाच्या पक्षाची स्थापना केली. त्यांच्याबरोबर त्या स्वतः आणि त्यांचे काही सहकारी होते. या सगळ्यांनी मिळून स्थापना केली. या पक्षाची विचारधारा तीच होती की मुसोलिनीला सपोर्ट आणि जे काही अग्रेसिव्ह जी उजवी विचारधारा आपण म्हणतो ती त्यांची होती. आता उजवी विचारधारा म्हणजे जॉर्जिया मेलोनी यांची विचारधारा तरी काय हे जर थोडक्यात बघितलं तर त्यांचं होतं की राष्ट्रनिष्ठा, कट्टर इटालियन असणं ही त्यांची एक विचारधारेचा भाग आहे. दुसरा LGBTQ विरोध, त्यानंतर घुसखोरांना विरोध म्हणजे इटलीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने जे घुसखोर घुसायचा प्रयत्न करतात, अरबस्थानातून अनेक लोक येतात, त्यांना सगळ्यांना विरोध. अशा प्रकारे कुणालाही जागा दिली जाता कामा नये अशी त्यांची विचारधारा आहे. याशिवाय धार्मिक हिंसेला विरोध, जे इस्लामिक आक्रमण या सगळ्या भागामध्ये होतंय त्या सगळ्याला त्यांचा विरोध आहे. याच्याशिवाय त्या कट्टर धर्मनिष्ठ आहेत. त्या सांगतात की आय एम अ ख्रिश्चन ही त्यांची आयडेंटिटी आहे, हे त्या सांगायला लाजत नाहीत. भलेही सेक्युलर काही जरी असलं तरी त्या म्हणतात की मी ख्रिश्चन आहे, मी महिला आहे, मी राष्ट्रनिष्ठ आहे. या गोष्टी त्या कधीही लपवत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होत गेला की हळूहळू त्यांची जी आक्रमक विचारधारा आहे ती लोकांना आवडत गेली, लोकांना त्या प्रभावी वाटत गेल्या आणि या सगळ्यामध्ये त्यांनी कधीही सत्तेत बसायचं नाकारलं. म्हणजे त्यांना संधी आलेल्या होत्या की या तर पक्षाबरोबर त्या पक्षाबरोबर सत्तेत जाऊन बसायचं, पण त्यांनी या सगळ्या गोष्टी टाळल्या आणि 2012 पासून 2021 पर्यंत सलग त्या सत्तेतून बाहेर राहिल्या. 2022ची 25 सप्टेंबर 2022ला जी इटलीमध्ये निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये फक्त 64% मतदान झाले होतं. या निवडणुकीमध्ये ब्रदर्स ऑफ इटली पक्षाला 26% मतदान मिळालं आणि तो सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांची जी अलायन्स होती या अलायन्समधल्या बाकी पक्षांना 18% मिळाले. या इटलीमध्ये पहिल्यांदा त्यांच्या अलायन्सला बहुमत मिळालं आणि आता पंतप्रधान कोण होणार यावरती अनेक दावेदार असले तरी सर्वात चर्चेतलं आणि पुढचं नाव होतं जॉर्जिया मेलोनी यांचंच. कारण त्यांनीच हे सगळं घडवून आणलेलं होतं आणि त्याच्या आर्किटेक्ट ज्याला म्हणतो
त्या स्वतःच होत्या. त्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पंतप्रधान झाल्या. इटलीमध्ये मागच्या काही वर्षात जर दुसऱ्या महायुद्धानंतर बघितलं तर 77 वर्षात जवळजवळ 70 पंतप्रधान झालेत. म्हणजे तिथं स्टेबल सरकार, जे स्थिर सरकार म्हणतो, असं मिळतच नाही. पण तरी देखील मेलोनी 2022 पासून 2026 पर्यंत 4 वर्ष सलग पंतप्रधान आहेत आणि त्यांचं सरकार स्थिर आहे. दुसरी गोष्ट जर बघितली तर त्या नुसत्या गुंगी गुडिया नाहीत, की फक्त काय शोभेची वस्तू म्हणून बसवलंय आणि बाकीचा कारभार कोणीतरी करतंय असं नाही. त्यांच्या पार्टीच्या त्या सर्व आहेत, सगळे निर्णय स्वतः घेतात. अगदी डोनाल्ड ट्रम्पला डायरेक्ट डोळ्यात डोळे घालून नाही म्हणायचं धाडस त्यांच्यामध्ये आहे, ते त्यांनी इराण युद्धाच्या वेळेला करून दाखवलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याबद्दल किती वाईट स्टेटमेंट दिले, की मला वाटत नव्हतं ही एवढी भित्री असेल वगैरे वगैरे. पण त्याच्यानं मेलोनी यांना काहीच फरक पडला नाही. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर चांगले रिलेशन्स ठेवले असले तरी एक आहे की इटलीला जगाच्या नकाशावरती आणणं आणि इटलीचा एखादा नेता जो बाकीच्या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, अशी जॉर्जिया मेलोनी ही मागच्या कितीतरी वर्षातली एकमेव पंतप्रधान आहे. आता जर तुम्हाला मी प्रश्न विचारला की इंग्लंडचे म्हणजे युकेचे पंतप्रधान कोण आहेत, तर तुमच्यापैकी अनेक लोकांना सांगता येणार नाही. पण इटलीच्या पंतप्रधान तुम्हाला माहिती आहेत. जसं फ्रान्सचे पंतप्रधान, फ्रान्सचे प्रेसिडेंट तुम्हाला माहिती आहेत, तसं इटलीचे पंतप्रधान देखील जगाला माहिती होण्याची ही मागच्या अनेक वर्षातली पहिलीच गोष्ट आहे. त्यामुळे इटलीला एवढं चांगलं पॉलिटिकल लीडरशिप जी जॉर्जिया मेलोनी यांनी दिली, त्यामुळं त्यांचं कौतुकच होतं आणि त्यांनी जे स्थिर सरकार दिलं त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी घडवून आणल्या. यामध्ये भारत आणि इटलीचे चांगले संबंध आहेत. अनेक वर्षांपासून ते संबंध वाढत चाललेले आहेत. 2023 मध्ये त्या भारतात आल्या होत्या. त्यावेळेला त्या म्हणाल्या होत्या की नरेंद्र मोदी हे जगातले सर्वात जास्त लोकांनी प्रेम केले जाणारे नेते आहेत. या सगळ्यानंतरच लक्षात आलेलं होतं की जॉर्जिया मेलोनी आणि मोदी हे एका पेजवरती आहेत. दोघांची विचारधारा एकच आहे आणि दोघांना देखील एक चांगला रॅपो असल्यामुळं दोघं देखील चांगल्या पद्धतीने काम करतील आणि तेच आता दिसायला देखील लागलंय. बाकी मेलोडी आणि इतर गोष्टी ह्या सगळ्या डिप्लोमॅसीचा भाग असतात. त्या सगळ्या आम्ही तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेतच. त्यामुळे त्याच्यावरती जास्त भर द्यायची गरज नाही. पण इथं एकच लक्षात घ्या की जॉर्जिया मेलोनी यांचा स्ट्रगल, त्यांचा तो झगडा आणि त्या झगड्यावर त्यांनी मात करून मिळवलेला विजय, एक वडील नसलेली मुलगी तिनं कसं स्वतःचं भविष्य लिहिलं, कसं राजकारण हा पहिला जॉब त्यांनी केला, 15व्या वर्षापासून त्या तिथपर्यंत पोहोचल्या, हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर लिहा. कुठल्या तरी श्रीमंत घराण्यातली एक मुलगी जी राजकारणात पडते आणि सत्तेत बसते असा त्यांचा प्रवास नाही. त्यांचा प्रवास हटके आहे, डिफरंट आहे आणि म्हणून तो इंटरेस्टिंग आहे. या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मार्केट वुल्फ ॲपचे 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देतोय. हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.